सध्या तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी शांत दिसत आहेत. पण आतून तुम्हाला कदाचित जाणवत असेल, की काहीतरी आपल्यामध्ये बदल चालू आहे. आणि कधी-कधी असंही वाटतं की तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत, पण त्याचं फळ अजूनही मिळालेलं नाहीये, किंबहुना ते उशिरा मिळतं. आणि कधी-कधी घरात किंवा जवळच्या लोकांमध्ये सुद्धा लहान-सहान गोष्टीवरून वाद होतात आणि वातावरण बदलतं. आणि काही वेळा तुमच्या मनात प्रश्नही येतो, की मी एवढं सगळं करत असताना काही गोष्टी माझ्या बाजूने का फिरत नाहीत? आणि जर काही गेल्या दिवसामध्ये तुमच्या मनात असे विचार जर आले असतील ना, तर तुम्ही लक्षात ठेवा, की तुमच्या आयुष्यात जे घडत आहे, ते काही असा योगायोग आहे असं समजणार नाहीये. ग्रह तुमच्याकडून काहीतरी शिकवून घेत आहेत. आणि खरं सांगायचं तर मकर रास ही अशी रास आहे की नाही, की जिला आयुष्यात नेहमी 2 पर्याय येतात. एक सोपा मार्ग येतो किंवा दुसरा मजबूत बनवणारा मार्ग येतो. आणि बहुतेक वेळा तुमच्या वाटेला दुसराच मार्ग येतो. पण इथेच तुमचं खरं बळ आहे ना. कारण कसं आहे, की मकर राशीला कोणी वर नेत नाही ना. मकर राशी स्वतःच वर चढत असते. ती स्वावलंबी असते. आणि आता सध्या ग्रहांची स्थिती अशी आहे, की ती तुमच्या आयुष्यात कुटुंब, पैसा, काम, नाती आणि आरोग्य ह्या सगळ्या क्षेत्रांवर एक खास परिणाम घडवणार आहे. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात, ते आपण आता पुढं एक-एक करून पाहूया. हे मकर राशीसाठी सध्या ग्रहस्थिती थोडी मिश्र आहे. पण योग्य वापर केला तर हा काळ फायद्याचा पण ठरू शकतो. शनी आणि शुक्र मीन राशीत 3ऱ्या भावात गोचर करत आहेत. 3रा भाव धाडस, संवाद आणि प्रयत्नांचा असतो. आणि शनी इथे संयम आणि शिस्त आणतो, तर शुक्र लोकांशी जुळवून घेण्याची ताकद देतो तुम्हाला. म्हणून मकर राशीचं यश ह्या काळात नशिबावर नाहीये, तर नक्कीच ते तुमच्या प्रयत्नावर आणि बोलण्याच्या पद्धतीवर आहे. कुटुंब आणि घरातील वातावरण कसं असेल? कारण कुटुंब भावात मंगळ, राहू आणि बुध यांचा प्रभाव एकत्र आलेला आहे. मग प्रश्न मोठा नसतो, पण प्रतिक्रिया कुटुंबात मोठी असते. कारण धनस्थानात फक्त पैसाच बघितला जात नाही, तो कुटुंब, बोलण्याची शैली, घरातील मूल्य यांचाही तो भाव आहे ना. आणि जेव्हा जिथं मंगळ, राहू, बुध सक्रिय होतात ना, त्यावेळेस त्वरित प्रतिक्रिया देणं, शब्दांमध्ये थोडा तिखटपणा येणं, अशा गोष्टी येतात. म्हणजे नक्की काय घडतं, कधी-कधी घरात एखादा साधा विषय असेल, म्हणजे उदाहरणार्थ कसं असतं, की खर्चाबद्दल चर्चा होत असते. कोणाची जबाबदारी कोण घेणार अशी चर्चा होते, किंवा एखादा आर्थिक निर्णय कधी घ्यायचा. चर्चा ही साधी असते, पण अचानक आवाजाचा टोन बदलतो आणि मग विषय पैशांचा राहत नाही, तो अहंकाराचा बनतो. आणि मंगळ इथे राग वाढवतो, राहू गैरसमज निर्माण करतो आणि बुध काय करतो, बोलणं वेगाने घडवतो. म्हणून कधी कधी असं होऊ शकतं, की तुम्ही एक वाक्य बोलाल आणि समोरच्या व्यक्तीला वाटेल की त्यात तुम्ही टोमणा मारलेला आहे, किंवा कोणीतरी काही बोलेल आणि तुम्हाला वाटेल की तुमचाच अपमान झालेला आहे. पण सत्य काय असतं, बहुतेक वेळा समस्या ही शब्दांमध्ये नसते, ती शब्द कसे ऐकले गेले यामध्ये असते. या काळात घरात 2 प्रकारच्या परिस्थिती तुम्हाला दिसू शकतील. पहिली परिस्थिती अशी आहे, की आर्थिक दबाव, अचानक काही खर्च वाढू शकतात. म्हणजे घरातील एखाद्या सदस्यांच्या गरजा, दुरुस्ती, आरोग्य किंवा इतर कारणांमुळे पैसा बाहेर जातो. आणि अशा वेळी मग घरात चर्चा होते, की हा खर्च खरंच आवश्यक होता का? आणि मग तिथेच पुन्हा वाद सुरू होऊ शकतो. दुसरी परिस्थिती काय होते, की तुमच्या निर्णयांवरती मतभेद तयार होतात. म्हणजे उदाहरणार्थ घर बदलण्याचा निर्णय असतो, त्याच्यावर मतभेद होतात. गुंतवणुकीवरून मतभेद होतात. एखाद्या नातलगाला मदत करायची का नाही ह्याच्यावरून मतभेद होतात. कुटुंबातील जबाबदाऱ्या कोण घेणार हे तर सारखंच चालू असतं तुमच्यात. प्रत्येकाला वाटतं की त्यांचं मत योग्य आहे आणि तिथेच संवाद हा ताणला जातो. पण इथे मकर राशीसाठी एक मोठी संधी आहे. कारण मकर राशीची ताकद काय असते, ती म्हणजे स्थिरता. आणि जर या काळामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली, की प्रत्येक चर्चेला वाद बनवण्याची गरज नसते, तर पूर्णपणे परिस्थिती बदलू शकेल. आणि कधी-कधी फक्त शांत राहणं किंवा थोड्या वेळाने बोलणं घरातील अनेक वाद कमी करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, कुटुंबातील नाती ही वाद जिंकून टिकत नाहीत, ती संयम ठेवून टिकतात. आणि जर तुम्ही तुमच्या शब्दांवर आणि प्रतिक्रियेवरती नियंत्रण ठेवलं ना, तर हा काळ उलट एक सकारात्मक बदल घडवून आणेल. कारण नंतर कुटुंबातील लोकांनाही जाणवेल, की तुम्ही परिस्थिती हाताळताना परिपक्वता दाखवलेली होती. आणि शेवटी एक सत्य आहे बरं का आपल्या बाबतीत, घरातील शांतता ही नेहमी परिस्थितीवर अवलंबून नसते, ती घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या संयमावरती अवलंबून असते. नोकरी आणि करिअरच्या बाबतीत विचार केला, 6वा भाव म्हणजे तुमचं रोजचं काम आहे, संघर्ष आहे, स्पर्धा आहे, कर्ज आहे, सहकार्य आहे, शत्रू आहे. आणि गुरु काही इथं अचानक काही सोपं करत नाही. उलटं काय होतं, की परिस्थितीच तुमची परीक्षा घेते. पण मेहनत वाया जाऊ देत नाही तो. मग मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा असं वाटतं, की मी इतकं काम केलं आणि क्रेडिट दुसऱ्यालाच मिळालं ना. मग हा अनुभव 6व्या भावाच्या गुरुमुळे खूप लोकांना येतो. पण अजून एक गोष्ट समजून घ्या, की 6व्या भावात गुरु असताना यश
झटक्यात येत नाही, ते हळूहळू तुमच्या बाजूनी परिस्थितीला वळवतं. मग आपण नोकरी करत असाल तर तिथं काय घडू शकतं? हे समजा ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला कदाचित तुम्हाला मुख्य भूमिका दिली जाणार नाही, पण कदाचित तुमच्यावरच फक्त जास्त काम टाकलं जाईल. आणि काही वेळा असंही होतं, की तुमचा सीनियर अचानक जास्त अपेक्षा ठेवेल तुमच्याकडून. कामाची डेडलाईन फारच लवकर दिली जाते किंवा तुमचं काम पुन्हा तपासलं जाईल आणि त्या क्षणी मग तुम्हाला असं वाटेल, की हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं? पण 6व्या भावातील गुरुची खासियत अशी आहे बरं का, की तो तुम्हाला क्षमता दाखवण्याची संधी देतो. तुमचं पोटेन्शियल कळेल लोकांना. उदाहरणार्थ तुम्ही एखादा कठीण प्रोजेक्ट हाताळला किंवा एखादी समस्या सोडवली, तर अचानक वरच्या लोकांना जाणवेल, की हा माणूस जबाबदारी घेऊ शकतो. मग पुढे काय होऊ शकतं, की उदाहरणार्थ तुम्हाला नवीन जबाबदारी येते. टीम लीडरची भूमिका पण येऊ शकते आणि दुसऱ्या विभागात कसं असतं, की चांगली संधी पण मिळते डिपार्टमेंट चेंज करायची असेल तर. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला आराम देणारा नाहीये, पण तुमची किंमत मात्र वाढवणार आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन आहे? परिस्थिती थोडी व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेगळी आहे. कारण धनभावातला मंगळ, राहू, बुध काय करतो, निर्णय जो आहे ना, तो घाईत घ्यायला लावतो. तसे घेऊ नये तुम्ही. ते काय होतं, उदाहरणार्थ एखादा मित्र आणि ओळखीची व्यक्ती तुम्हाला असं म्हणेल, की हा प्रोजेक्ट खूप फायदेशीर आहे, लगेच गुंतवणूक करा. किंवा कोणी पार्टनरशिपचा प्रस्ताव देईल आणि तुम्हाला सांगेल, की आता लगेच निर्णय घेतला नाही, तर मग संधी हातातून निघून जाईल. आणि मग अशा वेळी तुम्ही खूप सावध राहणं महत्त्वाचं आहे. कारण की राहू एक गोष्ट करेल तिथं, की तो मोठी संधी दाखवेल, पण रिस्क तुमच्यापासून लपवून ठेवेल. म्हणून कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा पार्टनरशिप करण्यापूर्वी कागदपत्र तपासा, आर्थिक गणितं बघा आणि निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ घ्या. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. या काळात घाईत घेतलेले निर्णय पुढे जाऊन डोकेदुखी बनू शकतील. पण पूर्ण चित्र काही तुमच्या बाबतीत नकारात्मक नाहीये. शनी आणि शुक्र पराक्रम भावात असल्यामुळे नवीन संपर्क मिळतो, नेटवर्किंग वाढतं. त्यातून अनेक अडचणी सुटण्याचे मार्ग मिळतात ना. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मीटिंगमध्ये नवीन व्यक्ती तुम्हाला भेटेल. एखादा जुना संपर्क पुन्हा तुमचा सक्रिय होईल. जुने क्लायंट सक्रिय होतील आणि सोशल मीडियावरून एखादे व्यावसायिक ओळख पण निर्माण होते. म्हणून सुरुवातीला त्यातून लगेच काही फायदा होणार नाहीये, पण पुढच्या काही महिन्यात त्याच संपर्कातून नवीन काम आणि नवीन संधीही मिळू शकेल. म्हणून मकर राशीसाठी माझा एक प्रामाणिक सल्ला असा आहे, की सध्या तुम्हाला असं वाटत असेल, की नोकरीत किंवा व्यवसायात परिस्थिती थोडी कठीण आहे, तर ते खरंही असू शकतं, त्यात काही चुकीचं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की मकर राशीचं आयुष्य कधी सोप्या मार्गाने पुढे जातच नाही. पण ज्या ठिकाणी मकर रास पोहोचते ना, तिथे कोणी पोहोचू शकत नाही. फक्त तुम्ही कामात सातत्य ठेवा, आर्थिक निर्णय घाईघाईत घेऊ नका आणि तुमचे संपर्कही वाढवत राहा व्यवसाय करत असाल. कारण कधी-कधी संधी कामातून येत नाही, ती योग्य लोकांना भेटल्यामुळे येते. विवाह आणि नातेसंबंधात कसं होईल ह्या काळामध्ये? एक गोष्ट स्पष्टपणे दिसेल बरं का, प्रश्न नात्यात नसतो, प्रश्न हा संवादात असतो. आणि मकर राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोडं शांत आणि आतल्या आत विचार करणारे असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच बोलून दाखवणार नाहीत ना. पण सध्या ग्रहस्थिती अशी आहे, की न बोललेले विचारच तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करतायत. मग विवाहित लोकांसाठी वास्तवात काय घडू शकतं? मग उदाहरणार्थ एक साधी परिस्थिती घ्या, की तुमच्या कामाचा ताण वाढलेला आहे. ऑफिसमध्ये प्रोजेक्ट्स आहेत, डेडलाईन्स आहेत, व्यवसायात जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि तुम्ही घरी आल्यानंतर जास्त बोलण्याचा तुमचा मूड नसतो. तुम्हाला थोडा शांत वेळ हवा असतो. पण तुमच्या जोडीदाराला असं वाटू शकतं, की हे आता काही आधीसारखे बोलत नाहीत. काहीतरी बदललेलं आहे का असा संशय मनात येऊ शकतो आणि मग तिथून शंका सुरू होते. मग कधी-कधी एखादी छोटी गोष्ट ही कारण बनू शकते वादाची. उदाहरणार्थ फोन वेळेवर तुम्ही जास्त वेळ घालवणं, एखाद्या मेसेजला उशिरा रिप्लाय करणं. मी फार साध्या आणि क्षुल्लक गोष्टी सांगतोय बरं का. एखाद्या निर्णयावर लगेच मत न देणं तुमच्यासाठी ती साधी गोष्ट असते, पण समोरच्या व्यक्तीसाठी तो एक भावनिक संकेत असतो. आणि इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नातं अचानक तुटत नाही, ते हळूहळू शांततेमुळे दूर जातं. अगदी साध्या आणि क्षुल्लक गोष्टी सांगितल्या. ॲक्च्युली हा काही ज्योतिष विषयाचा भाग नाहीये, पण बऱ्याच वेळा निरीक्षणामध्ये येतात, काही लोकांशी चर्चा करताना येतात. त्यामुळे मी तुम्हाला बोलून दाखवल्यात. विचार करा त्याच्यावरती. गोष्ट साध्या असतील, पण त्याच्यावरून वैवाहिक जीवनात वाद आणि गैरसमज येतात. मग काय होईल, तुम्ही ह्या गोष्टीवरती सावध राहिला तर गैरसमज टाळता येतील ना. दुसरी परिस्थिती अशी आहे, की आर्थिक निर्णयावर मतभेद होतात. कारण धनस्थानातील ग्रहयोगामुळे काही वेळा पैशांच्या बाबतीत चर्चा वाढू शकते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादी गुंतवणूक करायची ठरवली, पण तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल शंका वाटते किंवा मग घरातील एखादा खर्च जो आहे तो कोणत्या वेळी करायचा यावरती मतभेद होऊ शकतात. मग अशा वेळी दोघांनाही वाटतं, की मी जे बोलतोय तेच योग्य आहे.
आणि मग इथं नात्यांमधली मॅच्युरिटी दिसते. मग नात्यात जिंकणं महत्त्वाचं नसतं, नातं टिकणं महत्त्वाचं आहे ना. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी कसा असेल? हा काळ थोडा एक वेगळाच रोचक असू शकतो बरं का. काही नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात आणि हे एखाद्या मित्राच्या माध्यमातून, कामाच्या ठिकाणी किंवा सोशल मीडियावरूनही होऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, मकर राशीसाठी विवाहाचे योग आता सुरू झालेले आहेत. कधी-कधी सुरुवातीला एखादी व्यक्ती खूप तुम्हाला परफेक्ट वाटते, संवाद छान होतो, विचार जुळतात. पण काही वेळानंतर कळतं की त्या व्यक्तीचा खरा स्वभाव फारच वेगळा आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की सुरुवातीच्या तुमच्या आकर्षणावरून तुम्ही निर्णय घेऊ नये. त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. योग्य नातं हे काही घाईत सापडत नाही. ते ओळखण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. म्हणून मकर राशीसाठी एक साधा पण महत्त्वाचा सल्ला असा आहे, की ह्या काळामध्ये नातेसंबंध वाचवणारी गोष्ट एकच आहे. ती म्हणजे प्रामाणिक आणि खरा संवाद. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे मांडल्या आणि समोरच्या व्यक्तीचं मनही ऐकलं तर नात्यात जवळकी वाढेल ना. आणि शेवटी एक सत्यही लक्षात ठेवा, की नातं टिकवण्यासाठी फार काही मोठे प्रयत्न लागत नाहीत. कधी-कधी फक्त वेळेवर बोललेलं एक वाक्य पुरेसं असतं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसं असेल, की तिसऱ्या भावातील शनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश देतो. डिसिप्लिन नसल्याशिवाय विद्यार्थ्यांना यश मिळणार नाही. जर अभ्यासात तुम्ही सातत्य ठेवलं, तर स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण किंवा उच्च शिक्षणात चांगले परिणाम दिसू शकतील. पण लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन महत्त्वाचं ठरणार आहे. आरोग्याच्या बाबतीत कसं आहे, षष्ठम भावात गुरु असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुधारणा होऊ शकतात. पण तुम्ही ताण असेल किंवा झोपेची कमतरता असेल किंवा तुमच्या पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर ह्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळोवेळी तुम्ही नक्कीच वैद्यकीय चिकित्साही केली पाहिजे. धन आणि आर्थिक स्थिती याच्यावरती मकर राशीला सध्या फार अडचणी येत आहेत. मंगळ राहू बुध योगामुळे नक्कीच अचानक खर्च होऊ शकतो. मी सुरुवातीला सांगितलं, पण कधी-कधी पैसा येईल, पण टिकवणं कठीण जात आहे. आणि ह्या काळात कसं आहे, कमाईपेक्षा आर्थिक शहाणपण जास्त महत्त्वाचं आहे आणि तिथं तुम्ही चूक करताय. गुंतवणूक करताना विचार करून निर्णय घेतला पाहिजे. अभ्यास करा थोडा, अनुभवी लोकांशी चर्चा करा ना. म्हणून मला असं मकर राशीला सांगू वाटतं, की यश काही तुमच्यापासून दूर नाहीये, पण ते घाई करणाऱ्यांना अजिबात मिळणार नाहीये. संयम, शिस्त आणि योग्य संवाद ठेवला ना, तर मग पुढील काही महिन्यात तुमचं काम, प्रतिष्ठा आणि स्थैर्य तिन्ही गोष्टी मजबूत होताना दिसतील. मित्रांनो, मी हे जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मार्गदर्शन केलेलं आहे की नाही, ते मी फक्त गुरुमार्गी झालेल्या परिस्थितीसाठी सांगितलेलं आहे. 11 मार्च रोजी गुरुमार्गी झाला, तो तुमच्या षष्ठम भावातून होता आणि त्याची 5वी दृष्टी दशम भावावर आहे आणि त्याची 9वी दृष्टी जी आहे ती तुमच्या कुटुंब स्थानावर पण आहे. आणि हा मार्गी झालेला गुरु काय करतो, कुठंतरी एक बारीक विचारांची एक गोफण मनामध्ये टाकून जातो. तुमच्याही टाकतो, तुमच्या आसपासच्या व्यक्तींच्या मनामध्येही टाकतो आणि त्यातून मग तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांचं एक मालिकाच चालू होती. मग ती व्यवसायाच्या ठिकाणी असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, का तुमच्या कुटुंबामध्ये असेल, अजून अभ्यासाच्या ठिकाणी असेल, अनेक ठिकाणी असेल. मग त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी होऊ शकते, तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे, हे मी ह्या व्हिडिओमधून एक चित्र रंगवण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार तुम्ही चिंतन करा, आत्मपरीक्षण घ्या आणि योग्य निर्णय घ्या. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.